आता वाजले 10. अख्खी ट्रेन आता खाली झाली आहे. आता पुणे स्टेशन येते. Concrete trains where the neon glows. Every block tells a tale the whole. नमस्कार गाईज, गुड इव्हिनिंग. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. आता ऑफिसवरून सुटलो आहे. आता करंटली मी आता CST स्टेशनला आहे. येस, याच्यासाठी कारण मी आता चाललो आहे पुण्याला. येस, आजी आजोबांना भेटायला. मी आणि माझी मम्मी कल्याणला आहे, तर ती आता कल्याणवरून ट्रेन पकडेल. मी पळतो ह्याच्यासाठी कारण गाडीचा टायमिंग आहे 5:50चा. सुटलो, रिस्क घेतली आहे, पण आलो. आता झालेत 5:20. तर आता पोचतोय, फटाफट ट्रेन पकडू. आणि आता हे कसं सेंट्रल लाईनचं स्टेशन वेगळं आहे आणि मग त्याच्या त्या साईडला आहे, तिथून एक्सप्रेस भेटत आहे. तर आता फटाफट पोचतोय, एक्सप्रेस पकडतो. आता CST वरून आता ट्रेन पकडली आहे. आणि फॉर गुड न्यूज, मला जी सिमेंट आहे ती एकदम इमर्जन्सी सीट भेटली. म्हणजे जी एकदम ओपन असते ना, तर ती वाली सीट जी आहे जे आता भेटली, तर इमर्जन्सी सीट आता भेटली आहे. तर येस, आता कल्याण. आता मम्मीला फोन करतो आणि सांगेल की मी आता ट्रेनमध्ये बसतोय, अपडेट घेऊ आणि मम्मी आल्यावर मग परत भेटू. ॲक्च्युली पुण्याला जायचं कारण ह्याच्यासाठी, कारण खूप दिवसांपासून आजी बाबा बोलवत होते की या 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 येतच नाही आणि जॉबमुळे सगळ्या गोष्टींमुळे टाईम भेटत नाही. तर आता सॅटर्डे संडे होता, तर म्हटलं की एक सॅटर्डे संडे जाऊन येऊ, भेटून येऊ. आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुण्यामधल्या एका अशा जागेवर जाणार आहे की जो मराठी माणसांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमान आहे. तर ती पुढची व्हिडिओ तर आवर्जून बघा. आणि आता करू ब्लॉग कंटिन्यू. अजून CSTलाच आहे, गाडी काही निघाली नाहीये. खूपच पळत आलं. मला वाटलं गाडी सुटेल की काय सुटेल, आणि मला असं वाटलं की 5:45ची गाडी आहे, बट 5:45ची गाडी नव्हती. जी गाडी होती ती म्हणजे 50ची होती, म्हणजे अजून 10 मिनिटं प्लस होते. तर मस्त जागा भेटली आहे. लोकलनी खूप वेळा प्रवास केला आहे, पण असा सनसेट मी कधीच नाही बघितला. तर ब्युटिफुल सनसेट आहे यावर्षी. रडू नको. ॲक्च्युली एकदम लहान होतं त्याच्यावर, तेव्हाच जायचो पुण्याला गावाला, ट्रेननी जायचो. आता आधीमध्ये जातो, पण तेव्हा ॲक्च्युली कारनी वगैरे जातो. तर आता ट्रेन बऱ्याच वर्षांनी आता ट्रेननी जातो. आता वाजले 10:15. अख्खी ट्रेन आता खाली झाली आहे. आता पुणे स्टेशन येते. आता जस्ट आता पुण्याला पोचलोय. आता वाजलेत रात्रीचे 10. जाम लेट झाला आणि ट्रेननी बऱ्याच टायमानंतर आला, तर जाम कंटाळवाणा प्रवास झालाय. कुठल्या साईडला जायचं? आता जस्ट पुण्याला पोचलोय आणि ही माझी फेवरेट बॅग आहे. आता कधी पण अगर 2-3 दिवसाचं कधी पण ट्रॅव्हलिंग असतं तर मी ही बॅग घेऊन जातो. मला जाम आवडते ही बॅग. जस्ट स्टेशनच्या बाहेर आलोय. मम्मी चालते. आता इथून परत बस पकडायची. आता 174 नंबरची जी आहे आमच्या तिथे बाबांच्या इथे, तर ती बस उत्तम नगरच्या इथे सोड. हा, ती 5 नंबर आहे. आपल्याला 174 पकडायची आहे. राईट साईडला बोलले, या साईडला. इकडून पकडतो ना आपण, लहानपणी आठवतं. हा, घाण म्हणजे काय?
दादा हे 174 बस कुठली येईल का? येते अजून बस येते. आता वाट बघायची इथून परत 35-40 मिनिटं. मुंबईची फक्त एकच गोष्ट चांगली वाटते की तिथे प्रत्येक जवळ रिक्षा असते आणि प्रत्येक स्टेशनच्या जवळून 10 मिनिटात घर येतं. इथे पुण्याला असं नाही आहे. 2च स्टेशन कोथरूड आणि पुणे, तिथून बस पकडून जावं लागतात. इथून परत 35 मिनिट्स लागतात. म्हणून रोडनी येणंच आवडतं. पण आता काय आलोय ट्रेननी. आता टोटल 15 मिनिटं वाट बघून आता बस भेटली आहे. तर ती पण जी बस पाहिजे असते तर ती बस नाही भेटली, दुसरी बस भेटली. तर त्या बसने अगोदर उतरायचं, मग तिथून परत आता पुढे रिक्षा करून जाईल. आता लेट्स सी. बट खूप टायमानंतर पुण्याला येऊन नक्की एक्सायटेड झालो. आधीमध्ये भरपूर वेळ आलोय पुण्याला, बट तेव्हा कारनेच यायचो. पण आता खूप टायमानंतर, म्हणजे मला आठवते मी जेव्हा लहान होतो तर त्या टायमाला मी ट्रेनने वगैरे यायचो जेव्हा सुट्ट्यामध्ये असायच्या. तर त्या टायमानंतर मी आत्ता ट्रेनने आलो. खूप चेंज झालं. पण आत्ता एक गोष्ट दिसतीये ते बघून माझं मन ऍक्च्युली एकदम प्रसन्न झालं. थांबा दाखवतो. थोडीशी बसची गर्दी आहे. 2 मिनिटं थांबा. एवढी मजा आली ना बघून. हाय साब, पुण्याला आलो आणि ही गोष्ट बघितली म्हणजे पुण्याचं पूर्ण दर्शन झालं. जस्ट 1 सेकंड. अरे दगडूशेठ हलवायचं म्हणतो दगडूशेठ हलवाई. आम्ही इकडे टर्न घेतला. तिकडे जे तुम्हाला जे बाहेर जे दिसतोय तर ते दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे. शिट यार, गाडीने टर्न मारला नाही तर दाखवलं असं. शिट. बट तरी लांबून दर्शन झालं तरी मजा आली. पण ते समोरून गेलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. हो बघू, पुण्याला काही येणं जरा होतच असतं. नंतर बघू एखाद्या वेळेस परत येईल. दगडूशेठचं दर्शन गेलं एखादं सॅटर्डे संडे येईल. कुठे लांब आहे आपल्यापासून, आहे की नाही. मित्रांनो मी आता बसमध्ये, तर माझी नजर बघा आत्ता गेली इथे. एवढ्या टायमापासून बसलोय पण आत्ता बघितलं. आतापर्यंत बाहेरच बघत होतो पण नजर आत्ता गेली. भक्ती आणि शक्ती. जय हिंद. जस्ट पोचलोय आता. जातो त्यांच्यासोबत मुद्दाम उचलते काय? ओव्हर ऍक्टिंग बघा ना. आता त्यांच्यासमोर उचलते अशी नव्हती उचला. दाखवायला उचलते की मी उचलते म्हणून. लय शानी बाबा. आता इथून घेत होती उचलायला. हा दमले का? मग काय. आता जस्ट पोचलोय मी. आता वाजलेत 11:30. आता जाऊन झोपेल. आता आजी बाबांना उद्या भेटवतो. जाम दमलोय आता. बेकार झोप आली आणि सकाळपासून निघालोय. तर आता ऑफिसवरून डायरेक्ट ट्रेन पकडून डायरेक्ट पुणे, आणि पुण्यावरून उतरून जेवढं मुंबईवरून पुण्याला यायला नाही थकलो तेवढं त्याच्यापेक्षा जास्त मी पुण्यावरून इकडे यायला थकलो. झोपतो आता. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम. हर हर महादेव. City lights flicker where the sinners play preacher. Graffiti scriptures on train cars.